नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे रिटायर कंटेंटचा ओनर म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 2-4 दिवसा अगोदर पत्रास्टेमध्ये काकू आल्या होत्या त्यांच्या 4 मुलींना घेऊन। त्यांनी पत्रास्टेच्या केअरटेकरसाठी गिफ्ट आणलं होतं, ते म्हणजे ट्रे। तर किरकिरे काकू बोलल्या की एक ट्रे आणली असती तरी चालली असती, 2 कशाला आणल्या? म्हणजे किती हे लोक गिफ्टसाठी हवरे आहेत ना। जास्त आणू नका पण गिफ्ट घेऊनच या। आता त्या काकूंना 4 मुली होत्या तर बिंडोक पत्रास्टेचा केअरटेकर त्या काकूंना विचारतो काय तर तुमची आवडती मुलगी कोणती? अरे हा माणसात आहे का खरंच? असं एका आईला कसा प्रश्न विचारू शकतो? आईसाठी आपली सगळी मुलं सारखीच असतात, आई कधीच भेदभाव नाही करत तिच्या मुलांमध्ये। तरी पण हा बिंडोक माणूस त्यांना विचारतो की कोणती मुलगी जास्त आवडते। एखाद्याच्या घरात भांडणं कशी लावायची ही या पत्रास्टेच्या केअरटेकर कडनं शिकायला हवं कोणीतरी। आता एवढं त्या लोकांनी गिफ्ट दिले होते तर काहीतरी यांनी कॉम्प्लिमेंटरी द्यायला हवं होतं ना, पण नाही। मध्येच त्यांनी 1 वाटी डाळ मागितली जेवणात तर लगेच निर्लज्ज माणूस नोट करून ठेवत होता की थांबा 1 वाटी डाळ लिहून ठेवतो। मला तर खरंच वाटते हा माणूस ना एक्स्ट्रा पापड आणि लोणच्याचा पण चार्ज लावत असेल। बिंडोक माणूस बोलतो की सायकल आणली आहे आम्ही गेस्टसाठी। वर गेस्टला असं पण बोलतो की जमली तरच चालवा, नाहीतर नका चालवू कारण ती डबल आहे, तुम्ही फोटो काढा तिच्यासोबत। अरे काय वेडा आहे काय रे तू? म्हणजे फोटो काढून सायकल सोबत काय करायचं त्यांनी? ती काय BMW की मर्सिडीज आहे का? आणि एवढंच जर तुला गेस्ट साठी करायचं होतं तर डबल सीट वाली सायकल का आणली तू? एकतर तूच सांगतो ना की तुम्ही तुमच्या आई वडिलांना आमच्या झोपडास्टेमध्ये आराम करायला पाठवा। जास्त करून तर तुझ्या झोपडास्टेमध्ये सगळे वयस्कर लोक येतात, मग ते त्या डबल सीट सायकल वरती कसे काय फिरणार आहेत? दुसऱ्या दिवशी मंडळी पत्रास्टेमध्ये स्टाफ नव्हते आणि केअरटेकर गेला होता मार्केटमध्ये बिर्याणीचं सामान आणायला। त्याच सोबत तो दूध, ब्रेड, अंडी आणि पोहे घेऊन आला होता। आता मंडळी याच्याकडे ब्रेकफास्टला ऑर्डर होती 1 घावणे चटणी आणि 2 ब्रेड ऑमलेट। ट्रे होती एकच, तर बिंडोक माणूस वर खाली करायला लागू नये म्हणून घावण्या चटणीवरच ऑमलेटची डिश ठेवून घेऊन गेला। आता जर कोण व्हेजिटेरियन घावणे खाणारा असेल तर आधीच यांच्या पत्रास्टेमध्ये हायजीनची बोंब आहे, त्यात हे असे घाणेरडेपणा करतात। त्यामुळे जे कोणी यांच्या पत्रास्टेमध्ये बुकिंग करत असतील त्यांनी सावध व्हा। थांबा मंडळी, मी तुम्हाला तो फोटो दाखवते। पाहिलत ना मंडळी, हे लोक वर खाली करू नये म्हणून कसं एकाच ट्रे मध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही एकत्र घेऊन जातात। मंडळी, काही दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये मी कॅलिफोर्नियन कॅट मॉम वरती एक पॉडकास्ट केलं होतं। त्यात मी बोलली होती की त्यांचे मिस्टर सतत कमरेवरती कॅमेरा मारत असतात आणि ते बघायला खरंच खूप वाईट दिसते। तसंच हा केअरटेकर ह्याच्या हेल्परच्या कमरेवरती सतत कॅमेरा मारत असतो। बिर्याणीचं सामान आणले व्हिडिओमध्ये 218 ला बघा, भव्याची आजी चहा देत होती तर तिच्या कमरेवर याने कॅमेरा मारला होता। किती फालतूपणा आहे या निर्लज्ज माणसाच्या अंगात। थांबा मंडळी, तुम्हाला मी त्याचा पण फोटो दाखवते। पाहिलत ना मंडळी, हा माणूस तर स्वतःला व्हिडिओ एडिटर समजतो, याला खूप एक्सपिरियन्स आहे व्हिडिओ एडिटिंगचा असा याचा गैरसमज आहे। पण कॅमेरामध्ये नको तिथे फोकस झाला आहे, ते याला कट करायला देखील जमत नाही वाटते। आता त्या दुसऱ्या काकी वर सोन्याच्या रूम मध्ये आरसा पुसत होत्या तर बिंडोक माणूस बोलतो काय तर अजून पाणी आणि पेपराने पुसलं पाहिजे। पेपरा काय असतं रे बिंडोक माणसा? पेपर बोलतात त्याला, आणि जर नसेल जमत ना तर कागद आणि पाण्याने पुसलं पाहिजे असं बोलला असतास तरी चाललं असतं। हे लोक बुबूला आम्ही हे देतो ते देतो करतात, पण ब्रेडचा जो सगळ्यात शेवटचा किंवा पहिला तुकडा असतो ना, जो जाड असतो तो कोणीच खात नाही, तो याने त्या बुबूला दिला। किती दुष्ट माणूस असेल ना हा। आणि तिथेच एक आंबा पडला होता तर बिंडोक माणूस बोलतो बघा हे आंबे कोणीतरी खाल्ले आहेत। हा नक्की कोणत्या शाळेत गेला होता हो मंडळी? नाही म्हणजे एक वचन अनेक वचन याला काहीच माहिती नाही आहे। एकच आंबा होता खाल्लेला आणि तो पण माकडाने खाल्ला होता।
आजकाल मंडळी टँकरवाल्यानंतर पत्रास्टेमध्ये भंगारवाल्याचं प्रमाण वाढलं येण्याचं. तसं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पत्रास्टे हा काय भंगारपेक्षा काही कमी नाही. एक दिवस तर मला असं वाटते की भंगारवाला पत्रास्टेला भंगार समजूनच घेऊन जाईल. ह्या माणसाचं गणित बघा मंडळी. आता 1 2 3 6 9 10 11 12 असे त्याने एका पेटीतले आंबे मोजून दाखवले. मंडळी मी तुम्हाला एक फोटो दाखवते, तो आधी बघून घ्या. आंबा असं कोण खाते हो? जरा मला प्लीज कॉमेंट करून सांगा ना. ही स्टाईल आंबा खाण्याची मी पहिल्यांदाच पाहिली आहे. नाही म्हणजे केळ्याची साल सोडली की केळं असंच दिसते, पण आंब्याची साल काढून असं कोण खाते? त्यानंतर मंडळी आंबा खाऊन अडाणी माणूस बोलतो काय तर, आपण माझा पितो ना, माझा पेप्सी कंपनीचा, कोको कोला कंपनीचा तसा लागतोय. आता कोको कोला तर ठीक आहे, पण पेप्सी कंपनीचा माझा हे तर मला पहिल्यांदाच समजलं. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूं. मंडळी त्या व्हिडिओमध्ये 1640ला किरकिरे काकूंना यांनी असं का विचारलं हो की तू व्हेज आहेस ना? हाच मागे बोलला होता ना की किरकिरे काकू व्हेजच खातात फक्त. मग असा प्रश्न त्यांना का बरं याने विचारला असेल? कुछ न कुछ तो गडबड जरूर है. झेडमार्ट वरून याने 1.5 किलो बिर्याणीचे तांदूळ आणले होते आणि त्याच सोबत फ्लेवर्ड योगर्ट पण आणलं होतं. पण बिंडोक माणूस माहितीच आहे ना आपल्याला, स्वतःची अक्कल पाजळल्याशिवाय राहणार नाही. बोलतो काय तर की मी आईस्क्रीम आणलं आहे मम्मी आणि नाकूजाऊ बेबीसाठी. ह्याला साधं आईस्क्रीम आणि योगर्ट मधला फरक पण समजत नाही. किती अडाणी असेल हा. आता त्याच व्हिडिओचा कंटिन्यू पार्ट दुसऱ्या दिवशी या बिंडोक माणसाने दाखवला होता. त्यात होतं बिर्याणीची रेसिपी आणि किचनमध्ये होत्या ढापलेल्या रेसिपीच्या ओनर म्हणजेच जगप्रसिद्ध शेफिनबाई किरकिरे काकू. आणि त्या बोलल्या की मी 1 किलो तांदूळ घेतले आहेत. पण हा माणूस तर बोलला होता ना की मी 1.5 किलो तांदूळ आणले आहेत फक्त बिर्याणीसाठी. काय खरं आणि काय खोटं हे त्यांनाच माहिती. ह्या किरकिरे काकू एवढ्या जगप्रसिद्ध शेफिनबाई आहेत, पण यांना दालचिनी आणि तमालपत्र मधला फरक पण समजत नाही. दालचिनीला दाखवून बोलतात काय तर तमालपत्र. कमाल आहे बाबा यांची. सगळ्या बायकांमध्ये उभा बाई माणूस बोलतो ही अशी बिर्याणी आहे 2च्या जागी 3ऱ्या व्यक्तीला साडी नेसून बोलवलं आहे आम्ही. काय हो विगिनबाई, मग त्या ताई ज्या आहेत तुमच्या हेल्पर त्या नेहमी 1 पीस घालून येतात का की जम्पसूट घालून येतात? रोज त्या व्हिडिओमध्ये साडी नेसलेल्याच असतात. मंडळी एरवी तर हा माणूस बोलतो की आम्ही सगळं फ्रेश साहित्य वापरतो जेवणात. मग आलं लसूण बाहेरचं का बरं हा वापरतो? घरीच का नाही बनवत? असा कितीसा वेळ लागणार आहे आलं लसूण ची पेस्ट घरी बनवायला? नाकूजाऊ बेबी तर किरकिरे काकूंना टॉन्ट मारत होती की भरपूर वर्षानंतर त्या आल्या आहेत किचनमध्ये रेसिपी बनवायला. त्यावर बिंडोक माणूस बोलतो काय तर काहीतरी रिझन आहे, मी म्हणूनच मम्मीला किचनमध्ये बोलवलं आहे. हो रे अडाणी माणसा, मला माहिती आहे ते रिझन काय आहे. तुमच्या चॅनलचे व्ह्यूज कोसळले आहेत ना, म्हणूनच चॅनलच्या ओनरला तुम्ही कॅमेरा समोर उभं केलं आहे. त्याच व्हिडिओमध्ये 653ला बघा मंडळी, हेल्परने नाकूजाऊ बेबीला विचारलं ह्या कांद्याला भाजलं त्याला काय बोलतात? तर नाकूजाऊ बेबी बोलली बरिस्टा आणि स्पेलिंग बोलली BRITA. टाइम स्टॅम्प आहे 657. नक्की ऐका मंडळी आणि मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. यावरून तुम्हाला समजेल 2 अडाणी माणसांची जोडी का परफेक्ट आहे ती. मागे बघा मंडळी, मी बोलली होती ना त्या पालखीतल्या मुलांना हा अडाणी माणूस टी-शर्ट देणार आहे. तर त्याला मी बोलली होती की झाकण मारा मित्रमंडळ नको प्रिंट करून देऊ. तर लगेच बिर्याणी बनवताना त्याला ते झाकण मारा मित्रमंडळ आठवलं. अडाणी माणूस बोलतो काय तर मी माझ्या एंगेजमेंट दिवशी पण ते टी-शर्ट घालून गेलो होतो. मला तर अजून समजत नाही या नाकूजाऊ बेबीने या पत्रास्टेच्या केअरटेकर मध्ये असं काय पाहिलं होतं की ती अशा विगिनबाई सोबत लग्नाला तयार झाली. मंडळी किरकिरे काकू मॅरिनेट करताना मीठ टाकायला विसरल्या आणि नाकूजाऊ बेबीने चिकन फ्राय केलं. तर किरकिरे काकू बोलल्या त्या चिकन फ्रायवरती चिमटीने मीठ सोड. तर तिने हात वॉश केला, पण त्या घाण खुजली केलेल्या ड्रेसला हात पुसला आणि हा पार्ट मुद्दाम केअरटेकरने ठेवला आहे. टाइम स्टॅम्प आहे 16 मिनिट. तो त्या व्हिडिओमध्ये बोलतो पण आहे तिला की कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्ड होतोय. जर याला माहिती होतं की तिने त्या ड्रेसला हात पुसलाय, मग याने तो पार्ट का दाखवला लोकांना? मला अजूनपर्यंत समजत नाही या नाकूजाऊ बेबीचे डोळे कधी उघडणार आहे. हा माणूस तिला वेळोवेळी एक्सपोज करत असतो तरी देखील हिला समजत नाही. आता त्या किरकिरे काकू 2 लेअरची बिर्याणी करत होत्या, तर त्यात बोबडी आली मध्येच. बाबू 2 लेअर त्यांना सांग ना. हिचं हे बोबडं बोलणं ऐकलं ना की तळपायाची आग मस्तकात जाते.
असं वाटते स्टीलची स्केल घ्यावी आणि सटासूट हिच्या हातावरती मारावं. नाही म्हणजे आपलं वय काय, आपण वागतोय काय, या बाईला जराही अंदाजा आहे का? बिर्याणीला पण तोंड असते हे मला ह्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं मंडळी. नाही म्हणजे नाकूजाऊ बेबी बोलली की 6 महिने झाले आम्ही बिर्याणीचं तोंड पण नाही बघितलं आणि वास पण नाही घेतला. काय हो मंडळी, हे लोक बोलतात ना की हेल्परला आम्ही आमची फॅमिली मेंबर मानतो, पण लास्टला जेव्हा सगळे जेवायला बसले होते तर त्या हेल्पर ताईंना यांनी चटईवर पण नाही, असंच जमिनीवर बसवलं होतं जेवायला आणि महाराणी बसली होती खुर्चीवरती. परवा हे दोघं बिंडोक नवरा बायको मासे आणायला गेले होते आणि वाटते तिथे अय्यंगर बेकरी होती. तिथून खादड नाकूजाऊ बेबीने आणलं दिलकुश. तेव्हा पण बालीसारखी बोलत होती, दिलकुश दिलकुश. तर पत्रास्टेचा केअरटेकर बोलला की घरी जाऊन खाऊया. तर बालिशबाई बोलते काय तर, नाही आता खा दिलकुश. देवा, या बाईला काय होते रे मध्ये मध्ये, दिवसा डवड्या कसले विचित्र आवाज काढते ही. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? मंडळी, हा माणूस एवढे आंबे घेऊन येतो पण याची जराही दानत झाली नाही की कधी त्या ढाई काकांना एक पेटी पाठवावी. आता हा मुंबईला येणार आहे, बघू तेव्हा 1-2 पेट्या घेऊन येतो का ढाई काकांसाठी. आता त्याच व्हिडिओमध्ये बघा मंडळी, याच्या गाडीमध्ये किती धूळ आहे ती. एरवी तर हा अडाणी माणूस बोलतो ना की मी नेहमी गाडीमध्ये एसी चालू ठेवतो, मग जर हा एसी लावूनच गाडीतून फिरतो आणि विंडो खाली करत नाही, मग एवढी धूळ कशी काय आली याच्या गाडीमध्ये. त्यात हा अडाणी माणूस गेस्ट कडून पिकअप ड्रॉपचे 200 रुपये घेतो जर हा गाडीने गेला तर. आता जर कोणाला धुळीची ॲलर्जी असेल तर त्याने काय करावं. पत्रास्टेला तर याने कबाडखाना केलाच आहे, पण निदान ती लालपरी तरी यांनी स्वच्छ ठेवावी. दिलकुश खाल्लं, त्यानंतर दोघांनी लस्सी पण पिली, पण घरी मम्मीला पार्सल न्यायला विसरले वाटते. मंडळी, किरकिरे काकू जेव्हा वडे थापत होत्या त्यानंतर टाइम लॅप्स होता. 16:59ला 0.25च्या स्पीडने बघा नाकूजाऊ बेबी कानात बोटं घालत होती आणि त्याच हाताने तिने वडे तळले होते. मला तर असं वाटते या बाईने ना एकदाच मेडिकल चेकअप करून घ्यायला हवा. हिला सगळीकडे दिवसभर कशी काय एवढी खाज येऊ शकते. नक्की ही बाई आंघोळ करते ना, आधी ही नाक खाजवायची, मग डोकं खाजवायची, त्यानंतर भलतंच खाजवा खाजवी प्रकरण हिचं समोर आलं होतं. आता ही बाई कान खाजवते. एवढे सगळे प्रूफ डोळ्यासमोर असून पण यांचे अंधमंद भक्त कसे काय तिथे जेवायला जातात, देव जाणो. आणि खरंच यांचे गेस्ट पण ना खूप विचित्र आहेत. यांच्याकडून पुरणपोळी काय नेतात, मोदक काय नेतात आणि शिळ्या आमरस बद्दल तर काय विचारूच नका. हा माणूस याच्या बहिणीच्या मुलीला दाखवत नाही, पण गेस्ट येतात त्यांच्या मुलांवर कॅमेरा एकदम झूम करून मारत असतो. अरे केअरटेकर, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग रे. आज काय तर या अडाण्याच्या झोपडास्टेमध्ये ती येडी ताई आली आहे जी चॅनलच्या सीईओची मैत्रीण आहे. ही पण ना त्या नाचणाऱ्या आजीसारखीच आहे, कुठे पण वेड्यासारखी दात दाखवून नाचत असते. यांच्याकडे कोण आता बुकिंग करत नाही आहे वाटते, म्हणून याने त्या ताईला बोलवलंय. कदाचित आता लवकरच ॲम्ब्युलन्स व्लॉग पार्ट 2 येईल असं मला राहून राहून वाटतंय. त्या गेस्टचा बर्थडे होता तर त्यांनी गुलाबजाम फ्लेवर केक आणला होता. मला असं वाटते हा अडाणी माणूस पहिल्यांदाच तो गुलाबजाम फ्लेवर केक खात होता. हा माणूस ना जगाच्या मागेच राहणार आहे कायम. आणि आजचा जो व्हिडिओ होता तो 1 मेचा होता असं तो बोलला. ह्याच्या पत्रास्टेमध्ये जो पंप आहे ना त्याच्या बॉक्सवर पक्ष्यांनी घरटं बांधलं होतं, ते या बिंडोक माणसाने काढून टाकलं. पण स्वतःच्या डोक्यावरचं घरटं कधी काढून फिरत नाही हा. त्या नाचणाऱ्या ताईला डिनरमध्ये याने डाळ भात आणि पापलेट दिलं होतं. तर मंडळी, असा आहे हा निर्लज्ज पत्रास्टेचा केअरटेकर जो सतत लाळघोट्यासारख्या थाल्या मोजत फिरत असतो. तुम्हाला याच्या रटाय व्लॉग्स आणि खाजवा खाजवी प्रकरणाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.